जाने मन तुम मेरी जान हो, जाने मन तुम अभी नादान हो. वाव, तुझा आवाज किती छान आहे. मला काय वाटतं माहिती का, तू रेल्वे स्टेशनवर जा आणि तिथं जाऊन गाणी म्हण, तुला लय पैसे मिळतील बघ. ए बावळट कुठली, मी तुझ्यासाठी गाणं म्हणून राहिलोय आणि तुझं काय चाललंय, काय पण काय बोलाल्यास. भीक मागायसाठी नाही म्हणत गाणं, येडीच आहेस कुठली. असं होय. आणि इथून पुढं मला अरे तुरे करायचं नाही, आवाज आवाज करायचं, मला कळलं काय. ए जा की तिकडे पप्प्या, मी तुला लग्नाच्या आधी पण अरे तुरच करत होते आणि लग्नानंतर पण नावच घेऊन बोलवणार आहे. काय करणार आहेस तू मला. रावल्या 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 काय करणार, रावल्या रावल्या रावल्या. अगे तुझ्या बापानं काय संस्कार केलेत का नाही तुझ्यावर, असं बोलतात काय. अरे मग आता का राग येतोय, लग्नाच्या अगोदर तुला समजलं नाही का, आता काय उपयोग नाही त्याचा. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणालतो. अगं फक्कड पैकी आलं घालून झणझणीत असा चहा कर जा बघू, जा लवकर गरम गरम. ए आपल्या घरी बकरीचं दूध येतं, नागिनीचं येत नाही झक्कास पैकी फक्कड चहा करायला. अगं ये तुझ्या काय गोळ्या बिळ्या सपल्यात काय, काय बी काय बोलायला लागलेस. होय होय, माझ्या पण का नाही गोळ्या सपल्यात, मी ना तुझ्या प्रेमात पागल झाले रे पागल. असं होय, मी तर कुठे तुझ्या प्रेमात करोडपती बनलोय. अगं भिकारी झालो भिकारी मी तुझ्या प्रेमात पडून. ए रावल्या, तुला एकदा सांगालोय माझ्याशी नीट आणि चांगल्या पद्धतीत बोलायचं, असलं काय बोलायचं नाही माझ्या संग. काय झालं, काय चाललंय तुमच्या दोघांचं. काय नाही काय नाही. वा 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 वा, हेच पाहायचं होतं मला. माझ्या जिंदगीचं का नाही सार्थक झालं आता हे तुमचं सगळं बोलणं ऐकून. माझ्या का नाही डोळ्याचं पारणच पिटल्यात. देवा उचल रे मला उचल. आता का बया, आता नरकात बी जागा फुल झाल्यात आहे, आता हिला कोण ऍडमिशन देणार. आता तिकडे बी हाऊसफुल आहे, ही मिली बिली तर नरकातच जायला पाहिजे. काय ग काय म्हणालतीस तिकडे तोंड करून, आणि काय पुटपुट आलीस तोंडातल्या तोंडात. कुठं काय काय नाही, तुम्ही बोंबला. हा न म्हणजे बोला म्हणालोय हो बोला. अरे रावल्या, कसली इडी बायको मिळाल्या तुला, काय करायचं कसं व्हायचं रे तुझं. पुढं पागल होणार आहे म्हणून पागल खानदानातच लगीन झालंय माझं सासूबाई, मला बी असंच वाटायला लागले. अरे चिंगे, आमच्या खानदानावर जायचं नाही, आमच्या खानदानाची वाटच लावायला बसलीस तू, मला चांगलंच माहिती आहे. भाड्या कुठनं बायको धरून आणलास, करून लव्ह मॅरेज करून घेऊन आलायस, डायरेक्ट खानदानावर बोलते तुझ्या ती. बापरे, म्हणजे तुम्हीच सगळे दिवे लावलेत वाटतं तुमच्या खानदानात, हे सगळा प्रकाश पडलाय ते तुमच्या दिव्यांमुळेच पडलाय. काय बोलतास सासूबाई. अरे भाड्या बघितलंस काय कशी चुरू चुरू बोलतीया, कसं तोंड वाजते चुरू चुरू. कुठं मी पाप केलती असली सून माझ्या पदरात पाडलीस. अगं मम्मी हो तू बाजूला, एका कानाखाली तर सरळ करतो काय बघ, धरून आपटतोच तिला, एका झटक्यात सरळ करतो बघ. आता तू तिला सरळ करतोस का ती तुला सरळ करते बघतोच की मी. आली मोठी शाणी डुक्कर तोंडाची. ए काय म्हणालतास ले रावलिया, काय काय बडबडालायस आईच्या समोर, लय मोठा झालास काय, लय ताकद आली काय तुला. ए चिंगे, एका चापटीतच खाली पडशील, लय शाणी झालीस काय, माझ्या आईला बोलतीस होय. तुला काय वाटलं तिच्या हातात बांगड्या भरल्यात आहे, एक कानाखाली फिरवून मारीन की नाही, परत पाणी बी मागणार नाही, चापटी मारली की नाही लागली म्हणून ती कुणाला सांगणार नाहीस. बघ तुला सांगालोय, मला राग येऊ देऊ नको, एकदा का डोक्यात राग गेला का नाही तुझं काही खरं नाही बघ. ए रावल्या, तू हात तर लावून दाखव की मला, आत्ताच भावाला फोन करते, तुझा हात पाय चांगलं सगळं तोडून कस करतेच बघ, तोडायलाच लावते. ए चिंगे गप की आता, कशाला चिडतीस एवढी, माझ्या घरच्यांच्या देखत तरी इज्जत ठेवीच आहे की माझी, कपाक इज्जत धुळीला मिळवलीस बघ माझी इज्जत, काय किंमत ठेवत नाहीस बघ तू माझी. मी काय म्हणतोय, तुला मारायचं असेल तर घरात मध्ये मारत जा ग, बाहेरच्या लोकांच्या समोर मला मारीत जाऊ नको ग, जरा तरी इज्जत ठेव की माझी. बर असं आहे का, मग एका अटीवर मी पण तुझी इज्जत ठेवणार, पण मला आता शॉपिंगला घेऊन जायला पाहिजे यासाठी. काय शॉपिंग आता, आणि माझ्याकडे पैसे नाहीत ग. अगं खरंच सांगालोय ग, फुटकी कवडी नाही ग माझ्या खिशात, आता कुठं शॉपिंगला घेऊन जाऊ तुला सांग. काय अजिबातच पैसे नाहीत, इतका कसा गरीब रे तू, मला काय सांगायचं नाही, मला शॉपिंगला घेऊन जायचं म्हणजे जायचं. अगं तुला म्हणून सांगतो, मी इतका गरीब आहे का नाही, मला फळं बिळ मिठाया बिटाया खायच्या असल्या तर मी मुद्दाम बरं नसल्याचं नाटक करतोय, आजारी पडलो की आमचं पाहुणं मला बिस्कुट गोळ्या लॉलीपॉप फळं बिळ आणि चांगलं चांगलं खायला करून आणते, म्हणजे मला खायला मिळते. अगं इतका गरीब आहे ग मी. काय काय ग बाई, कुठं नशीब फोडलं मी, फुटकं माझं नशीब, असल्या नवऱ्या संग माझं लगीन झालंय. देवा परमेश्वरा काय करू आता मी.
अहो मी काय म्हणते तुम्हाला, आपली सून बघितलीस का कशी लवंगी मिरची आहे, नुसती फाड फाड ताडताड बोलतीये, नुसती तोंडाला तिच्या काय कुलूपच नाही बघा. हो तुम्हाला सांगतो, नवऱ्याचं नाव घेऊन बोलत्या, मला उत्तर उलट देत्या, फडाफडा बोलतीया. हा कुणाचं काय ऐकत नाही, आपल्या मनातच खरं करत्या. हे का नाही माझ्या डोक्यावरून पाणी निघालंय बघा, काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे बघा. अगं बरंच तर हाय की मग. हा तुझ्यावर कोणतरी आवाज चढवणारी पाहिजे होती की, तुझंच किती आता ऐकून घ्यायचं, तिचं बी ऐकून घ्यायला पाहिजे की कोणीतरी. असं वय, मग ती तुम्हाला काय म्हणते सांगू काय, टकल्या म्हणते, टकल्या तुम्हाला बी काय करायचं सांगा, सासऱ्याला कोण टकल्या म्हणते काय, आणि लांबड्या मिशाचा बी म्हणतीया, काय करायचं सांगा. हा चहा पिताना सगळ्या मिशा कपात जाते तर म्हणतीया, असलं कोण बोलते का सासऱ्याला सांगा बघू. काय तिला सांग सगळ्यांच्या नादाला लाग, कारण माझ्या नादाला लागू नको म्हणून सांगा तिला. मी लय सर्किट माणूस आहे, एकदा का डोक्यात राग गेला का नाही, तिला आत्ताच्या आता पाठवी ना मी इथनं आमच्या घरातनं. मामांजी काय करून आला हो तुम्ही बाहेरून, कधीपासून वाट बघालते मी तुमची. बाहेर गेलतो फिरायला, पेपर वाचायला, काय काम होतं तुझं सांग. पेपर वाचून आलायसा म्हणजे या वर्षी बी मोदी निवडून येतोय काय सांगा बघू मला. ते काय माहित नाही मला, का तुला काय करायचं, म्हणजे पेपर वाचून आलासा का बाहेरच्या बायका बघून आलासा का पेपरातल्या हिरोईनी बघून आलासा तुम्ही. कामाचं काय आहे ते वाचायचं सोडून गावभर हिंडून येतासा की. चिंगे तुला सांगून ठेवते, माझ्या नादाला लागू नको, कामाचं बघ, नाहीतर का नाही माझ्या नादाला लागलीस तर तुझं काय खरं नाही बघ. ए माकड तोंडाचे, माझ्या नवऱ्या संग वाद घालतीस वेग, अगं मी खमकी आहे की आजी ती हाय, माझ्या नादाला लाग, माझ्या माग लाग. बापाच्या नादाला कोण लागते काय चिंगे, आता तुझं काय खरं नाही, थांब. त्या आईला इथं दोघं पण पेटल्यात, आता माझं काय खरं नाही, मी जातो पळून इथनं.